So beta oxidation, this is the last point of this unit. So we know that there are very long chain fatty acids. Long chain fatty acids, these are the types of lipids, can also be used as a source of energy. ठीक आहे, एनर्जीचा सोर्स म्हणून आपण त्यांना यूज करू शकतो. सो बिकॉज दे कंटेन रिड्यूस कार्बन्स. ठीक आहे, त्यांच्याकडे काय असतात, रिड्यूस कार्बन असतात. तर इथे एक 16 कार्बन जो फॅटी ऍसिड आहे दॅट इज पामिटिक ऍसिड. तर हा एक्झाम्पल घेतलेला आहे. तर याचं ब्रेकडाऊन करून आपल्याला अल्टिमेटली ऍसिटिल कोए मिळतो. आणि तो ऍसिटिल कोए जो आहे म्हणजे कुठल्याही फॅटी ऍसिडचं जर ऑक्सिडेशन करत आहे आपण तर त्याचं ब्रेकडाऊन करून आपल्याला ऍसिटिल कोए मिळत आहे. आणि ऍसिटिल कोए जो आहे आपल्याला माहिती आहे. सो इट कॅन एंटर इन सायट्रिक ऍसिड सायकल अँड कॅन जनरेट NADH as well as FADH2. तर हे जनरेट होतात आणि जनरेट झाल्यानंतर सो दे कॅन बी यूज ॲज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर द सिंथेसिस ऑफ ATP मॉलिक्यूल बाय द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. तर ही कॉमन प्रोसिजर आपल्याला माहिती आहे की म्हणजे आता फॅटी ऍसिड म्हटलं की तिथनं ऍसिटिल कोए येणार आणि ग्लायकोलिसिस झाल्यानंतर अल्टिमेटली पायरुवेटचं कन्व्हर्शन सुद्धा कशात होते, ऍसिटिल कोए मध्ये होते. आणि त्या ऍसिटिल कोएचं नंतर फर्दर ब्रेकडाऊन होऊन आपल्याला एनर्जी इथं मिळते. तर ही सेम प्रोसिजर आता इथं होत आहे. फक्त इथं जी प्रिव्हियस स्टेप आहे इट इज डिफरंट. दॅट इज इट इज कॉल्ड एज बीटा ऑक्सिडेशन. तिथं आपण म्हटलं होतं ग्लायकोलिसिस. तर ड्युरिंग बीटा ऑक्सिडेशन सो फॅटी ऍसिड्स आर ब्रोकन डाऊन ऍट स्पेसिफिक कार्बन. ठीक आहे, एका स्पेसिफिक कार्बनला ते स्प्लिट केले जातात. सो दॅट इज ऍट कार्बन बीटा. ठीक आहे, तर त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, बीटा ऑक्सिडेशन. आता जो काही कार्बन अटॅच आहे फंक्शनल ग्रुपला, आता इथे फंक्शनल ग्रुप कुठला असतो, सो हियर फंक्शनल ग्रुप इन केस ऑफ फॅटी ऍसिड इज कार्बोक्सिलिक ग्रुप. ठीक आहे, हा कार्बोक्सिलिक ग्रुप फंक्शनल ग्रुपचं काम करेल. त्याला जो कार्बन अटॅच असतो इट इज कॉल्ड एज अल्फा आणि अल्फाला जो अटॅच असतो इट इज कॉल्ड एज बीटा. तर हा बीटा कार्बन इथे दाखवलेला आहे आपल्याला. तर त्यामुळे आता इथं स्प्लिटिंग होत आहे, ऑक्सिडेशनची प्रोसिजर होत आहे, त्यामुळे याला म्हणतो आपण बीटा ऑक्सिडेशन. सो इट इज द प्रोसेस ऑफ ब्रेकडाउन ऑफ फॅटी ऍसिड्स इनटू ऍसिटिल कोए एज वेल एज इनटू टू कार्बन लेस फॅटी ऍसिड. तर या प्रोसेसला काय म्हणतो आपण, बीटा ऑक्सिडेशन. तर इथं काही सिंपल स्टेप दिलेले आहेत. सो बिफोर बीटा ऑक्सिडेशन याचं ऍक्टिव्हेशन करणं गरजेचं आहे. म्हणजेच याचा को-ए डेरिव्हेटिव्ह तयार करणं गरजेचं आहे. हा जो ऍसिड असेल दिस इज ऍसिड. सो इट इज फर्स्ट आर जो इंडिकेट करत आहे हा लॉन्ग हायड्रोकार्बन चेन इंडिकेट करत आहे. सो दिस ऍसिड इज ट्रान्सफर टू coenzyme A. So this process requires ATP, so which is converted into AMP plus 2PI. ठीक है, so that will gives RCOS-CoA. So that is acyl CoA. काय म्हणतो आपण त्याला जनरल नेम acyl CoA. आता जसं इथं पामिटिक ऍसिड होता, पामिटिक ऍसिड म्हणजे 16 कार्बन असलेला फॅटी ऍसिड. हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. सो दॅट विल यूज पामिटोइल कोए. पामिटोइल कोए, पामिटोइल कोए इट इज डिराइव्ड फ्रॉम पामिटिक ऍसिड अँड कोएन्झाइम ए. तर इथं थायोकायनेज एन्झाइम लागतो आपल्याला, थायोकायनेज. ही स्टेप झाल्यानंतर सो दिस इज ऍक्टिव्हेटेड फॅटी ऍसिड. नाउ सो इट कॅन अंडरगो बीटा ऑक्सिडेशन सायकल. आता दोन टाइपचे फॅटी ऍसिड असतात, एक तर सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड अब्सेंट आहे, सो डू नॉट कंटेन डबल बॉन्ड. ठीक आहे, सो दे कंटेन ओनली सिंगल बॉन्ड. सो दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड एज सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड बिटवीन ऍडजसंट कार्बन. आणि अनसॅच्युरेटेड जे आहेत त्यांना काय म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड असतो प्रेझेंट, डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. ठीक आहे, इन ऍडिशन टू सिंगल बॉन्ड इन बिटवीन सम कार्बन्स. सो फर्स्ट स्टेप ऑफ बीटा ऑक्सिडेशन इज
ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर सो इट अंडरगोज डिहायड्रोजिनेशन बाय द ऍक्शन ऑफ acyl CoA dehydrogenase which is dependent on FAD. So here FAD acts as a electron acceptor. म्हणून याला काय म्हणतो आपण ऑक्सिडेशन, कारण इथे इलेक्ट्रॉनचं काय होत आहे, रिमूव्हल होत आहे. ठीक आहे, FAD जो आहे हा इलेक्ट्रॉनला काय करत आहे, रिमूव्ह करत आहे. हायड्रोजनला सुद्धा काय करत आहे, तो रिमूव्ह करत आहे. So that's why the process is called as oxidation. So here dehydrogenase, that is acyl CoA dehydrogenase. acyl CoA कारण हा कॉमन नेम आहे, acyl CoA कॉमन नाव आहे. ठीक आहे, acyl CoA dehydrogenase will convert palmitoyl CoA into its corresponding enoyl CoA. आता इनोइल CoA म्हणजे काय की ज्यामध्ये डबल बॉन्ड आहे. ठीक आहे, असाईलचाच इनोइल. सो ट्रान्स डेल्टा 2, आता ट्रान्स म्हणजे अक्रॉस दी डबल बॉन्ड, काळजीपूर्वक ऐका, अक्रॉस दी डबल बॉन्ड जर सेम ऍटम्स किंवा ग्रुप जे आहेत ते अपोजिट साइडला असतील, जसं की इथं हायड्रोजन, हे बघा हायड्रोजन, सो दे आर प्रेझेंट ऑन अपोजिट साइड. सो सच टाइप ऑफ आयसोमर्स आर नोन एज ट्रान्स. ठीक आहे, ट्रान्स पोझिशन आपण म्हणतो त्याला. आणि दोघे जर एका साइडला असतील तर त्यांना म्हणतो आपण सिस. ठीक आहे, तर हे सेकंड पोझिशनचा जो कार्बन आहे तर त्याला जो डबल बॉन्ड आहे, जो ट्रान्स पोझिशनचा डबल बॉन्ड आहे, कारण अक्रॉस जो डबल बॉन्ड हायड्रोजनची अरेंजमेंट आहे ती कशी आहे, अपोजिट आहे. सो दॅट्स वाय ट्रान्स डेल्टा 2 म्हणजे सेकंड कार्बन पोझिशन, डेल्टा 2 ही कार्बनची पोझिशन इंडिकेट करत आहे. आणि ट्रान्स म्हणजे आयसोमर जो आहे सिस किंवा ट्रान्स याच्यापैकी कुठला आहे तर ते इंडिकेट करत आहे किंवा डिनोट करत आहे. इनोइल CoA हे जनरल नाव झालेलं आहे त्याचं. असाईल जसं आहे तसा इनोइल. डबल बॉन्ड म्हटलं की इनोइल आणि सिंगल बॉन्ड म्हटलं की फक्त असाईल. ठीक आहे, सिंपल आहे नॉमेनक्लेचर, जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. सो दिस इनोइल CoA इज हायड्रोलाइज, त्याचं हायड्रोलिसिस केलं जाते, ह्या डबल बॉन्डचं स्प्लिटिंग केलं जातं. सो दॅट विल गिव्स बीटा हायड्रॉक्सी असाइल CoA, कारण बीटा पोझिशनला कुठला ग्रुप आहे, दिस इज OH, दॅट इज हायड्रॉक्सी ग्रुप इज ऍडेड ऍट बीटा पोझिशन. सो दॅट्स व्हाय L बीटा हायड्रॉक्सी असाइल CoA. असाइल CoA तोच आहे, फक्त आता इनोइलचा असाइल झाला पुन्हा, कारण डबल बॉन्ड लॉस झालेला आहे. सो L बीटा हायड्रॉक्सी असाइल CoA. So that is the product. So this reaction is catalyzed by enoyl CoA hydratase. या प्रोसेसला एक H2O ची सुद्धा रिक्वायरमेंट असते. So now this beta hydroxy acyl CoA again undergo oxidation, that is with the help of NAD, and by the action of beta hydroxy acyl CoA simply dehydrogenase. First step also requires dehydrogenase, third step also requires dehydrogenase. First, second, third. फक्त 4 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. Then next, so this will remove the hydrogen as well as electrons and will gives एक ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला इथे मिळेल फक्त, which forms double bond with beta carbon. म्हणजे आता इथं कुठला फंक्शनल ग्रुप तयार झाल्यासारखा आहे, इथं कीटो ग्रुप आपल्याला भेटलेला आहे. सो दॅट्स व्हाय बीटा कीटो, आता बीटा हायड्रॉक्सीच्या ऐवजी बीटा कीटो ग्रुप आहे. सो बीटा कीटो असाइल CoA. सो दिस ग्रुप इज कॉल्ड एज कीटो. ठीक आहे, सो बीटा कीटो असाइल CoA. सो दिस बीटा कीटो असाइल CoA इज देन अंडरगो लायसिस. सो बाय द एक्शन ऑफ एंजाइम असाइल CoA ऍसिटिल ट्रान्सफरेज. ठीक आहे, ऍसिटिल ट्रान्सफरेज, कारण ऍसिटिल ग्रुप आपण इथनं रिमूव्ह करत आहे, किंवा सिंपली त्याला काय म्हणतो आपण, थायोलेज. हा हे त्याचं एक नाव आहे, थायोलेज. सो नाउ दिस इज कन्वर्टेड इनटू, दॅट इज बीटा कीटो असाइल CoA इज कन्वर्टेड इनटू ऍसिटिल CoA. म्हणजे 2 कार्बन बघा इथले रिमूव्ह झालेले आहेत आणि आता 2 कार्बन कमी असलेला म्हणजे C14 असलेला असाइल CoA तुम्हाला मिळेल, दॅट इज मायरिस्टोइल CoA सुद्धा म्हणतात त्याला. आधी याच्यामध्ये किती कार्बन होते बघा, इथं 16 कार्बन होते, आता 2 कार्बन कमी झालेले आहेत. सो C14 असाइल CoA
दॅट इज मायरिस्टोइल कोए आपल्याला मिळालेला आहे आणि ऍसिटिल कोए मिळालेला आहे. सो नाउ धिस ऍसिटिल कोए मे एंटर इनटू सायट्रिक ऍसिड सायकल. तर अशा बघा ह्या स्टेप्स इथं होतील बीटा ऑक्सिडेशनच्या. एक स्टेप तयार झाली की एक ऍसिटिल कोए बाहेर, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन. ठीक आहे. आता 7 स्टेप जर झाल्या, ऑलवेज लक्षात ठेवायचं नंबर ऑफ कार्बन, ठीक आहे, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 -1. तर एवढ्या नंबर ऑफ सायकल्स इथं होणं गरजेचं असेल. आता इथं याच्याकडे किती कार्बन आहे? सो n इंडिकेट्स नंबर ऑफ कार्बन जे आहेत 16. सो 16 डिवायडेड बाय 2 -1. सो दॅट विल गिव्ह किती भेटेल तुम्हाला? आन्सर किती येईल तुमचं? सो 8 - 1. सो दॅट विल गिव्ह 7. इथं 7 सायकल होतील कारण शेवटची जी सायकल आहे अल्टिमेटली ऍसिटिल कोएच इथं जनरेट करेल. कारण हा ग्रुप अल्टिमेटली ऍसिटिल कोए मध्येच तयार होईल, कन्वर्ट होईल. जसा हा ऍसिटिल कोए रिमूव्ह होईल तसा दुसरा सुद्धा ऍसिटिल ग्रुप तुम्हाला तिथं मिळेल. तर ही सिंपल स्टेप आहे बीटा ऑक्सिडेशनची. देयर इज नो कॉम्प्लिकेशन ॲट ऑल. ठीक आहे, सिंपल आहे, एकदम सिंपल स्टेप आहे. आता अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं सुद्धा बीटा ऑक्सिडेशन अशाच प्रकारचं आहे. ते आपण तुम्हाला फारच कन्फ्यूज होईल म्हणून ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर हे बघा इथं आता फक्त तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे, मला जर नंबर ऑफ सायकल्स दाखवायचे असले तर फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे की किती नंबर ऑफ सायकल्स इथं होतील. तर फक्त आता तुम्हाला एकच दाखवायचं आहे की इथं बघा तुम्ही सरळ सरळ एक सायकल अशी बीटा ऑक्सिडेशनची दाखवू शकता. आता याच्याकडे एक सायकल ऑलरेडी संपलेली आहे. तर राहिलेल्या किती सायकल आहे याच्या 6 सायकल राहिलेल्या आहेत कारण 16 कार्बन आहे त्याच्याकडे. 7 सायकल व्हायला पाहिजे. तर 1 2 3 4 5 6 आणि ही जी 7 तुमची स्टेप असेल. ठीक आहे. प्रत्येक स्टेप जी आहे 5th 6th आणि 7th कारण फर्स्ट ऑलरेडी तुमची सायकल झालेली आहे. सो ईच स्टेप विल गिव्ह ऍसिटिल कोए. आता इथं टोटल किती ऍसिटिल कोए मिळतील तुम्हाला? टोटल नंबर ऑफ ऍसिटिल कोए किती मिळतील? लास्ट स्टेप जी आहे ती किती देईल? 2 देईल. ठीक आहे. तर ऑलरेडी तुमच्याकडे एक ऍसिटिल कोए आलेला आहे. आता किती राहिले तुमचे? 7 ऍसिटिल कोए येणं गरजेचं होतं कारण 16 कार्बनवाला आहे म्हणजे किती ऍसिटिल कोए येतील? 8. ठीक आहे. ऍसिटिल ग्रुपकडे किती कार्बन आहेत? 2 आहेत म्हणून सो दॅट विल गिव्ह 7 ऍसिटिल कोए. हियर 7 ऍसिटिल कोए आपल्याला इथे मिळतील कारण एक ऑलरेडी आपला गेलेला आहे. नंतर आता एनर्जेटिक्स जर सांगायचं झालं तर एका सायकल मध्ये किती FADH2 मिळत आहे आपल्याला? एक FADH2 मिळत आहे. आणि एका सायकल मध्येच किती NADH मिळत आहे आपल्याला? तर एक NADH मिळत आहे. मग जेवढ्या सायकल होतील, आता 7 सायकल झाल्या तेवढे 7 मल्टिप्लाइड बाय FADH2 7 मल्टिप्लाइड बाय NADH प्लस 7H प्लस. ठीक आहे. तर ही झाली डायरेक्ट जनरेशन ऑफ FADH2 अँड NADH. आणि एका ऍसिटिल कोए पासून किती NADH तयार होतात? 3 NADH तयार होतात ड्युरिंग ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आणि एक FADH2 तयार होतो इथं. ठीक आहे. प्लस एक GTP सुद्धा तयार होतो इथं. असे टोटल 12 ATP इक्विव्हॅलंट आपल्याला इथं मिळतात. 12 ATP का म्हटलेलं आहे कारण एका NADH पासून किती ATP भेटतात आपल्याला? रेस्पिरेटरी चेन मध्ये 3 ATP भेटतात. 3 9 ATP इथंच झालेले आहेत आणि FADH2 पासून किती भेटतात? 2 ATP भेटतात. सो 3 9 ATP आणि 2 ATP झाले 11 प्लस एक डायरेक्ट भेटला आपल्याला इन द फॉर्म ऑफ GTP.
तर हे टोटल किती झाले आपले 12 ATP आपल्याकडे झालेले आहेत. तर सिमिलरली आता हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायचे आहेत की जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. नाही जर समजले तुम्हाला तर तुम्ही मला डायरेक्टली चॅट करा. याच्यावर एनर्जेटिक्सवर सुद्धा आपल्याला एक वेगळा व्हिडिओ टाकता येईल. फक्त सिम्पली एवढं लक्षात ठेवा कॅल्क्युलेशन करताना FADH2 पासून किती ATP मिळतात 2 आणि NADH पासून 3 ATP मिळतात. तर हे एवढे कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर प्रत्येक स्टेप ही डिस्क्राईब करायची आहे तुम्हाला. बीटा ऑक्सिडेशनची त्याची डेफिनेशन द्यायची, त्याची एन्झाईम्स लक्षात ठेवायची. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.